पळली ना पळली ना पळली ना. पावसाचं वातावरण आहे, तिला सामना झालं इथून गॅलरीमधून जाशील खाली पडशील. पण बाळाला नवीन नवीन पदार्थ खाऊ घालायचं काम असतं आईचं नसतं. मग कोणाचं असतं? तुमचं. माझं काय काम असतं? तुम्ही घालायला. बघा मित्रांनो, मस्तपैकी छान असा पाऊस पडतोय. किती मस्त पाऊस पडला बघा आमच्या इकडे बाहेर. सकाळपासून पाऊस पडला लागलाय. तुम्ही बाहेरच निघून देत नाही. कशाला बाबा, पावसा पाण्याचं बाहेर नाही जायचं. शिवानी चल आतमध्ये. मला आवडतं पावसात भिजायला. रात्रभर रेलिंगला आपलं रेलिंग याला रेलू नको गॅलरीमध्ये. तसं सगळं ओलं चिकचिक झालेलं आहे आधीच. आणि मस्त पाऊस पडायला लागला मित्रांनो. तुम्हाला सांगतो आमचा दादू झोपलेला आहे. इतकं भारी वातावरण. मला असं वाटतं फिरायला जावं. फिरायला जावं. पावसा पाण्याचं कुठं फिरायला नाही जायचं. चांगल्या गोष्टी नाही पावसा पाण्यात. आपण मस्तपैकी छानसं घरामध्ये बसायचं, मस्त गरम गरम भजे खायचे, मजा करायची, टेन्शन नाही घ्यायचं. घरातूनच मजा करायची, बाहेर नाही जायचं. बाहेर जायचं आता टाइम नाही आपला, कारण आपल्याकडे एक लहान बाळ आहे. हा लेकरू आहे, बाळ आहे, एकच काही नाही, तो लहान बाळ आहे. आणि मित्रांनो, शिवानीच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड असे किती भारी दिसते बघू शकता तुम्ही. हां, आता मी तुम्हाला एक टेक्निक करून दाखवतो बघा. झाड मस्त मस्त किती भारी दिसतं. काय करू लागले? हे बघा सिस्टीम, बघा सिस्टीम. काय करू लागले? झूम दाखवतो, झूम झूम. हे असं सहज टाइमपास करत होतो मित्रांनो. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि शिवानीचं ते चालू असणार चला यात्रा आहे. यात्रेमध्ये फिरायला जायचं. ताई पण येणार आहे. पाऊस येतो. हो, यात्रेत पाऊस येतो. पण पाऊस येतो. ताई पण येणार आहे आता, म्हणजेच आमची रेणुकारी ती पण येणार आहे लवकरच. आणि डुगू पण येणार आहे. तुम्हाला ते पण जॉईन होतील. हा व्हिडिओ तब्बल 4 दिवसांनी येतोय, म्हणजे आज 5वा दिवस असेल कदाचित. काय येतोय? एवढ्या दिवसात आज व्हिडिओ काढला. कारण तुम्हाला काय सांगू शकतो मी आता सांगू शकतो. आता कारण देणारच नाही मी तुम्हाला, कारण देऊ थकलोय. चला व्हिडिओची सुरुवात झाली. टायमाचं खूप खोटी चालू आहे सध्याच्या काळात. पावसा पाण्याचं वातावरण आहे. काम कधी असतं कधी नसतं. त्याच्यामुळं जेव्हा काम असतं तेव्हा कामच करावं लागतं नाही का. सगळं फक्त यूट्यूबच्या भरोश्यावर चालत नाही. ते झोपलेलं आहे बाळ. तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या भावाच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आणि हे बघू शकता आमचा दादू सुद्धा उठलेला आहे. हे बघा झोपीतून. म्याव म्याव म्याव. सगळ्याला पण हाय. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी चला व्हिडिओ शूट करून घेऊया. आणि मस्तपैकी ह्याला झोका देता देता म्हणलं व्हिडिओ शूट करू. बाकी तुम्ही सगळे बरे असाल अशी अपेक्षा करून आता व्हिडिओची सुरुवात करतोय. शिवानी तिकडे गॅलरीत जाऊ नको, पाय सटकन बिटकन उगं पडशील बिडशील. काय बोल नाही ताकद आहे याला. काय झालं आज कोण आवाज काढाला रे बाबा तू? आज कोण आवाज काढायला तू? एवढा आगाव झाला नाही बाहेर, हात कुठं पोचायला लागला. याला मला बाहेर यायचं याला, पण मी याला बाहेर घेणार नाहीये. का घेणार नाहीये? कारण ह्याला मला झोपी घालायचं आहे. कारण हा झोपत नाही आणि शिवानी त्याची झोप होऊ देत नाही. कारण शिवानी सारखं त्याला काही ना काही आवाज देत असते. शिवानी असं करू नको, पडशीन, काही होईन, तिथं सटकशीन, लागन. मग असं नाही करावं. लहान आहे का तू? मग तू 2 नंबर नाही, 3 नंबर 4 नंबर येते. शेवट पप्पा, मग मम्मी, मग मी, मग तू येतीस. 4 नंबर. तो 5 नंबर आहे. हां, आमच्या घरात टोटल 5 मेंबर आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, चॅनलवरती माझं बिलकुलही लक्ष नाही आहे. कारण सध्याच्या काळात माझं थोडंफार काम चालू आहे. आणि शिवानी ना या असं पाय सटकासटकी करायली ना, शिवानी पडशील. मी तुला सांगतो तिथं हे करू नको. आधीच सगळं बोललं झालेलं आहे. हे ऐकत नाही शिवानी तू. मम्मी पप्पा सगळे खाली गेलेले आहेत. आम्ही दोघं जण वरच्या रूममध्ये. तुम्हाला सांगतो वरच्या रूमचा बी हाल बेकार थोडासा चालू आहे. कारण हे जे गट्टू, जे सिमेंट गट्टूचं घर असतं का, ते काही खरं नसतं त्याचं.
मला आत्ता थोडासा का अनुभव यायला लागला त्याचा, कारण 2-3 जागेवरती माझ्या घरात ना पत्राचं घर असून माझं पत्राचं घर गाळा लागलंय. हे बघा यांचं काय चाललंय. अरे आणि बिचारा परेशान आहे थोडासा, कारण त्याला बरं वाटत नाही. हां तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इकडे बघा, इथं ना हे बघा हे पूर्ण गळायला लागलं. हे पूर्ण पाणी आहे ठीक आहे. हे पूर्ण पाणी यायला लागलंय. काही समजा झालंय मला काय काय नाही. आता मला वरती पत्र्यावरती चढावं लागेल, बघावं लागेल. पण पत्र्यावर चढायला सध्या खूप पाऊस आहे, मलाच पडायची भीती वाटते, त्यामुळे मी सध्या हे करत नाही. अरे शुभ सकाळ, शुभ सकाळ. हे बघा आमचं दादू उठलेला आहे सकाळी सकाळी आणि इथं शिवानी उभा आहे. तर शिवानीचं काय आहे चालू आहे तर नुसतं टाइमपास. कामं केव्हा आवरायचे सगळे आवरायच्या ना. एवढे लवकर स्वयंपाक नाही, नाश्ता झाला ना आता. तुम्ही किती वाजता येतात जंगराला? 2 वाजता. स्वयंपाक किती वाजता करतो? 1 वाजता. बरं आहे हो तुमचं, मज्जा आहे तुमची, मस्त आराम करता तुम्ही मग. आणि सकाळी सकाळी आमच्या इकडे पाऊस येतोय. तुम्हाला तर मी दाखवलं पुढं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला, पुढच्या जो काही मागचा पुढचा व्हिडिओ असेल नाही का. आणि शिवणला जत्रा म्हणून भरपूर सारी शॉपिंग नाही करून देणार मी, करून देणार नाही. आणि आमची इथं जत्रा आहे आता 2-3 दिवसात, म्हणजे 25 तारखेला जत्रा आहे शनिवारी. कारण मी दादूला शॉपिंग करून देणार सगळी. तर ठीक आहे, तुला नाही शॉपिंग काहीच, तुला काही नाही भेटणार, त्याच्यामुळे तुम्हाला मागू बी नको काही, समजलं. हे बघा आमचं दादू सकाळी सकाळी उठलेलं आहे. अरे शिवानी येडवण करू नको ना. मी काय करते? हे बाई पडता पडता वाचली मित्रांनो. नाही पडत. पडली ना, पडली ना, पडली ना, पडली ना. पावसाचं वातावरण आहे, तिला सामना झालं. इथून गॅलरी मधून जाशील खाली पडशील पुढे. मग कसं वाटलं आता? तुला सांगत होतं कसं वाटलं आता? मुद्दाम पाडलं तुम्ही मला, मुद्दाम. मी माझा काय संबंध आहे तिथं? कॅमेरा चालूच आहे मित्रांनो, माझा काय संबंध आहे मला सांगा बरं. मी तिला किती वेळ सांगितलं बघ त्या पोराला तर मग माझ्यामुळं पडली. मी म्हणलं तिला पड म्हणून, मग मी म्हणलं का तुला पड म्हणून, मी म्हणलं का पड म्हणून. मला पाहायला व्हिडिओ चालूच होता आता, ते लागू दी पाहायला. मी पाहणारच नाही, लागू दी, लागू दी. मी किती वेळ सांगितलं तुला शिवानी पडशील, शिवानी पडशील. ते दादूने बी 3दा सांगितलं. आवाज येतो, बिचारा पोरगं रडत आहे. त्याला मम्मीकडे यायचंय, मम्मीकडं. मग तर चला मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. शिवानी काय ऐकत नाही म्हणूनच पडली. जे ऐकणार नाही, ज्याचा हात तुटणार त्याच्या गळ्यात पडणार. खरं का नाही सांगा, खरं का नाही सांगा बरं. रडू नको आता, रडू नको, जाऊ दे. तुमच्या मस्त पडले मी माहिती. तुला मला का बोलू नाही, मी तुला बोलत नाही, जाऊ दे. मीच बोलणार नाही मित्रांनो, आता मी बोलणं टाळून सोडून येणार. अरे काय झालं रे, याला बाहेर काढ बरं, त्याला काढ बाहेर त्याला. चला मी त्याला बाहेर काढतो आणि मग तुम्हाला भेटतो. हे असं काहीतरी आमच्या घरात काहीतरी चालू असतं. आणि आता मम्मीला तुम्हाला भेटतो मी खाली जाऊन. आमचे बाकीचे मेंबर मी व्हिडिओमध्ये जॉईन करतो आणि सांग आता ती गोष्ट मी आता ती गोष्ट मम्मीला जाऊन सांगणार आहे. हे बघा कशाला ओरडला तू? आळशी 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 तुमच्या दोघांमुळेच पडले मी. आळशी देत होतो. म्हणजे तुम्हाला खुशी सहन होत नाही. मी मला पावसात खुशी होती ना. खुशी भिजायची खुशी. ही कोणची खुशी? गॅलरीत उभा राहायचं, इकडे सगळं चिकट चिकट झालंय बघा, पूर्ण चिकचिक झालेले. किती चिकचिक झालेले. मग सटकलं एखादा. तुम्हीच पाडलेलं आहे मला. हाय सगळ्यांना, हाय पप्पी दे सगळ्यांना, बाय बाय. चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो. मोबाईल खायला नाही येऊ. मम्मा तकलू नाही, मम्मा तकलू नाही. मम्मा खिचडी आणली, खिचडी. कसं वाटलं? बरं वाटलं ना? बरं वाटलं. बाबा तिने काय केलं माहिती, गॅलरीमध्ये अशी पाय अशी करायला, पाय अशी आणि वरून खाली पडली माहिती, सटकली पाय गॅलरी. वरून नाही आली, बरं झालं. गॅलरी सटकली, तिथं उभं राहून काय करायची गरज आहे का? नाही मम्मा आम्हाला खिचडी खायची. मम्मा आम्हाला खिचडी खायची. मस्ती करायला ते जातं तिथे. मम्मा खिचडी खायची. काय चालू? खिचडी खायची. हे बा हे डुग्गू बघा, डुग्गू
डुगू आण त्याला खिचडी खाऊ घाल शिवानी. खाली आले असते तर डुगूला दात आले इकडे बघू शकता का 2 दात आले डुगूला. मग येतं जायचं. डुगूचे दात दाखव रे. त्याला ते गिलास दिसलाय खायचा. हा शिवानी आण ना ते. त्याचं काय खिचडी खायची त्याला. भाऊ आम्हाला तुम्ही खाता का सकाळी सकाळी हा चल, चल ये बाबू. ते खा. हा, हा. लयच अवघड काय म्हणजे काय करायला रे पोरग. आणि शिवानीने मस्तपैकी त्याला आता सॉलिड फूड बनलेले ते जर खाली पडेल. या असं डाळ भात बघा या असं डाळ भात तुम्ही खाल्ला होता का ग्लासमध्ये बघा मस्तपैकी शिवानी त्याला चांगलं नाही लागत. साफसफाई करतो तो